रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पिंपरी चिंचवड शहरात महिला दिन उत्साहात साजरा. महिलांचा सन्मान व नवीन पदनियुक्ती जाहीर. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने इंटरनॅशनल वुमन्स डे मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान व सत्कार करून त्यांच्या कार्याला गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत यांनी आपल्या मनोगतात महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित करताना सांगितले की आजच्या आधुनिक काळात महिला सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. महिलांना समान हक्क, सन्मान आणि संधी मिळाली तर समाज अधिक सक्षम व प्रगत होईल. तसेच पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विलास कांबळे यांनी महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना शुभेच्छा देत समाजात महिलांच्या सक्षमीकरणासाठी पक्ष नेहमीच कटिबद्ध असल्याचे सांगितले. या दरम्यान पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने शहरातील काही पदाधिकाऱ्यांच्या नवीन पदनियुक्ती जाहीर करण्यात आल्या. त्यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. महिला सन्मान, प्रेरणादायी विचार आणि संघटनात्मक बळकटी यांचा संगम असलेला हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. उपस्थित महिलांनीही कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांमुळे महिलांना प्रोत्साहन मिळते असे मत व्यक्त केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रामदास आठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाला साहेब, भागवत साहेब, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शहर अध्यक्ष आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुख्तर साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जागतिक महिला दिनाचा विजय असो, जागतिक महिला दिनाचा विजय असो। माता सावित्री, माता ज्योती या सर्व माता यांना विनम्र आवेदन करून आज जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी आम्ही बोललो असताना आवर्जून उपस्थित राहिलेल्या आमच्या दत्ताई वाळ, शहराच्या अध्यक्ष कमलताई कांबळे, तसेच अनिता सोनवणे, सरोदेबाई, गवळीबाई आणि विशेष म्हणजे शहराच्या सन्माननीय अध्यक्षांच्या मिसेस या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या सर्व महिलांचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो सावंताईचं, यासाठी की महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेण्याचा आपण नियोजन केलं होतं, परंतु ते काही कारणास्तव स्थगित झालं. यापुढे महिला दिनानिमित्त चांगल्या पद्धतीने आठवले साहेबांच्या समोर स्टेजवर आपण चांगला कार्यक्रम राबवू आणि पक्षाचं, रिपब्लिकन पक्षाच्या महिला हे या ठिकाणी संघटन जोरात आहे आणि हे संघटन यापुढे वाढवण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देऊ आणि त्यांच्या मागे ताकदीने उभं राहू एवढीच मी विनंती या निमित्त करतो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. आज 8 मार्च आज 8 मार्च 2026 हा दिन विशेषण 1908 साली वस्त्रोद्योग महिला ज्या काम करत होत्या, रात्रंदिवस 24 तास काम करायच्या, त्यांच्यावर मानसिक अनेक प्रकारचे त्रास त्यांना सहन करावे लागायचे आणि एका महिलेने असा आवाज उठवला की महिला ही स्वतः सक्षम झाली पाहिजे आणि हा विषय सर्व जागतिक लेवलला गेला पाहिजे. आणि म्हणून हा जो महिला दिन आहे, महिलावर होणारे अन्याय, अत्याचार याला रोखण्यासाठी स्वतः महिलाच पुढे आली पाहिजे, त्याच्याशिवाय हा अन्याय अत्याचार रोखणार नाही. या विषय सर्व देशामध्ये, सर्व जगामध्ये चालत होता आणि हा चालत असताना
मसुदा तयार केला की महिला दिन साजरा करण्याचं आणि त्याच्या अन्यायाविरुद्ध लढा उपकरण्याचं काम ज्या महिलांनी सुरुवात केली त्या महिलांनी हा दिवस आज समत करून घेतला की हा महिला दिवस 1908 साली जागतिक महिला दिन साजरा करावा ही त्यांची घोषणा आणि ह्याला अनुसरून रमामाता, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यासारख्या फातिमाबी या ज्या महिला आहेत ह्या महिलांनी पुरुषाबरोबर अहोरात्र काम करून स्वतः महिलांच्यावर होणारा अन्याय त्यांनी दूर केला आणि म्हणून हा आजचा महिला दिन साजरा आपण करत आहोत. म्हणून मी गेल्या 1 तारखेला माझी नियुक्ती झाली आणि महिला दिन आज आला. माझ्या मनामध्ये असं झालं की महिलांचा आपण सन्मान केला पाहिजे, महिलांना काय मार्गदर्शन केलं पाहिजे, महिलांची साथ आपल्या बरोबर असली पाहिजे आणि या साथीला महिला असल्याशिवाय चळवळीला सुद्धा पुरस्कार असं ताकद मिळत नाही. याच्यामुळं महिलांना काय जागृत करावं. एक जर महिला आली तर त्या 10-20 महिलांना तयार करतील. म्हणून हा माझा जो या शहर अध्यक्ष पद स्वीकारल्याच्या नंतर हा जो माझा मसुदा आहे, माझी जी ही विचारसरणी आहे ही या माझ्या या भगिनी आहेत, माझी पत्नी आहे. माझ्या पत्नीला मी रात्री सांगितलं की मी महिला दिन साजरा करणार आहे, तुम्ही तिथे उपस्थित द्या. 2 माझ्या मुली आहेत, पौर्णिमा सिकरे आणि सुकेशनी गायकवाड. तर महिलांनी स्वतःच्या संरक्षणासाठी जो हा दिन निर्माण केला त्या दिनानिमित्त मी सर्वांचं या महाराष्ट्राच्या महिला कार्यकर्त्या ओहळताई आहेत, शहराच्या अध्यक्षा कमलताई कांबळे आहेत, शहराच्या पश्चिम महाराष्ट्राच्या कार्यकर्त्या सावंत मॅडम आहेत आणि इंदुबाई गवळी ह्या सुद्धा शहरावर काम करत होत्या, शाखेवर नाही, त्याही उपस्थित आहेत. शाखेमध्ये काम करणाऱ्या विजयाबाई सर्वदे आहेत. या सर्व महिलांना सन्माननीय सरचिटणीस यांना सांगितलं की उच्चाला बैठक बोलवा. त्यांनी बैठक बोलवली आणि ह्या बैठकीचा या महिलांचा सन्मान मी करत आहे. आणि माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष सीमाताई आठवले, राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार रामदासजी आठवले साहेब आणि मी स्वतः विलास कांबळे या शहराचा अध्यक्ष या नात्यानं मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, लाख शुभेच्छा देतो. आणि याही पुढे मी ज्या वेळेस कार्यक्रम आखेन त्यावेळेस तुमची मला मदत पाहिजे, तुम्ही माझ्या बरोबर या. जरी तुम्ही कुणावर काय कुणी अत्याचार अन्याय कुठल्या शाखेत होत असेल महिलावर, अहोरात्र मला फोन करा, तुम्ही अहोरात्र माझ्या बरोबर या, मी तुमच्या बरोबर येईन आणि तो अन्याय आपण कसा दूर करू, त्याला कधी सबब शिकू. आजच्या ह्या महिला दिनाच्या निमित्तानं मी सगळं स्वीकारतो आणि सांगतो. आणि पुन्हा एकदा त्या 8 मार्च 2026 रोजी शहरातील जागतिक दिनाच्या महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो. जय भीम, जय भारत.